नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत पाले. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये विविध उत्पादनं हे प्रसिद्ध असतात आणि तसंच कोकण विभागातलं सगळ्यात प्रसिद्ध आहे काजू. आता या काजूची निर्मिती कशी होते आणि काजूचे झाड यापासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळून कसे ते आपल्या दुकानापर्यंत येतात या संदर्भातील संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत. काय सांगाल, तुमचं नाव काय आहे? चंद्रकांत महादेव मांडवकर. महादेव मांडवकर. मांडवकर. हे सांगा कशात झाड? बघा, हे ओरिजिनल काजूचं झाड आहे. हां हे कुठलं नैसर्गिकच आलेलं आहे ते, लक्षात या. हां. त्याच्यामध्ये कुठलीही व्हरायटी नाही आहे. बरं. गावठी म्हणून आपण इथे जो कोकणातली पहिली जात आहे जुनी, ती त्या जातीचं हे झाड आहे काजूचं. साधारण एक 10 वर्ष झाली या झाडाला. या झाडाला साधारण मार्च पासून मे पर्यंत काजू येतात. ते काजू बी गोळा करून शेतकरी आपल्याकडे आणतात. अच्छा. अशा परिसरातील लोक जे आहेत, जे बागायतदार आहेत, जे शेतकरी आहेत, ते आपल्याकडे बघून आपल्याकडे आणतात आणि आम्ही ते खरेदी करतो. चला तर आता आपण काय करूयात, संपूर्ण जे प्रोसेस कंपनी आहे ते आपण बघूया. आज आलो आहे काजूच्या ज्या ठिकाणी काजूची म्हणजे शेतकऱ्यांकडून काजू घेतल्यानंतर त्याच्यावरती जी प्रोसेस होते आणि जो आपल्याला दुकानात प्राप्त काजू होतो तो काजू नेमका कसा, त्याच्यावर प्रोसेस काय होते हे बघण्यासाठी आपण आलो. किती दिवस झाले आपण हा उद्योग करतो? गेली 10 वर्ष करतो. काय प्रोसेस आपण कशी, म्हणजे एक कच्चा माल कुठून बोलवता आणि मग त्याच्यावर प्रोसेस कशी होते? आपण काय करतो, प्राथमिक आधी शेतकऱ्यांकडून जे मटेरियल असतं, ज्या बागायतदार आहेत, इथे लोक शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण काजू बी खरेदी केली जाते. जो दर आहे, मार्केट रेट आहे, त्या पद्धतीने त्यानुसार आपण ते काजू बी खरेदी केल्यानंतर ती वाळवली जाते. उन्हाळ्यामध्ये साधारण एप्रिल मेच्या दरम्यानमध्ये ती वाळवली जाते. 4 उन्हाळा दिले असतात पाऊस उन्हामध्ये. नंतर ती गोडाऊनला टाकली जाते. नंतर मग इथे आपण प्रोसेसला सुरुवात करतो. इथे हा इथे बॉयलर आहे, हा कुकर आहे, तो बॉयलर आहे इथे. ह्याच्यामध्ये जाळ करायचा लाकडानं. नंतर इथे पाणी भरलं जाते इथून. अच्छा. पाणी भरल्यानंतर इथे पाणी आल्यानंतर इथे बॉईल होतं? नाही, इथे स्टीम तयार होते. स्टीम तयार झाली की तिथे एक साधारण 150 आसपास काटा गेला की आपण इकडे ठराविक टेम्परेचरला, ठराविक वेळेला ते सोडलं जातं. आणि ते ठराविक वेळेला ते लक्ष देऊन ते करायला लागते तसं. बरं. असं. आणि ती काजू बी काढल्यानंतर इथे येतं असं. हे सुद्धा मटेरियल आहे की नाही, हे आता बॉईल झालेलं मटेरियल आहे. ही काजू आपण स्टीमनं भाजली जाते इथे. आता हे जे मटेरियल आहे म्हणजे हा कच्चा माल आहे, आपण कच्चा माल म्हणतो, हे याच्यामध्ये टाकल्या जाते आणि नंतर हे बॉइलिंग केलं जाते. हे मटेरियल आज केलंय तर उद्या 24 तासानं ते पूर्ववत कडक होतंय आणि ते मग ते कटिंगला जाते. कटिंग मशीन. तर बॉईल झालेली काजू बी आपण ह्या कटरमध्ये टाकतोय आणि कटर चालू करतोय. आपण कटर चालू करतो. काजूचे हे कटर झाल्यानंतर यात पुढे काय केलं जाते? याच्यानंतर हे कटिंग झालेला काजू आपण ह्या स्टुपिंग मध्ये टाकतोय. स्टुपिंग मध्ये इथे तो पुढे सरकून जातो इकडे होतंय. अच्छा. जे मटेरियल टर्फल असते की नाही, हे टर्फल आहे की नाही, हे टर्फल आणि गर. हा जो काढलेला गर असतो त्याचं काय केलं जाते सांगितलं? हा काढलेला गर आहे ना, ह्या ट्रे मध्ये आपण ड्राय करायचं आहे. टाइम 200 किलो काजू राहतो याच्यामध्ये, किंवा तुमची कॅपॅसिटी त्याप्रमाणे आपण ठेवायचं. ठराविक वेळेला, ठराविक टेम्परेचरला ते ड्राय केलं जातं काजू. तो असं इकडे लाईटीचं कनेक्शन आहे, तिथून ते इथे काजू घर ड्राय झाला जातो. केबिन आहे, त्या मॉइश्चर केबिन मध्ये आपण तो घर ड्राय झालेला काजू ह्या मॉइश्चर केबिन लावणार आपण. त्यानंतर इथे पाणी आहे आणि ते तिकडे फॅन आहेत. त्या फॅनच्या दरम्यान ते आतमध्ये बाष्प तयार होते. तो काजू पूर्ववत असा थोडासा नरम होतोय. नरम झाल्यानंतर तो काजू हे बंद करायचा आपण 1-2 तासानं किंवा 3 तासानं, जसं आपण काजू लावू त्या पद्धतीनं. त्यानंतर हे कॉम्प्रेसर आहे. ह्या कॉम्प्रेसरने ही हवा आहे की नाही खेचतोय तो आणि ड्राय करतोय. पाणी बाहेर नाही, आतली हवा खेचतोय तो, ही हवा खेचतो. ते हवा खेचल्यानंतर इथे जे पाणी असतं खाली पडतं, इकडे येते आणि शुद्ध हवा, ड्राय हवा पुढे जातो तिकडे. हा काजू ड्राय केल्यानंतर आपल्या मार्केटमध्ये पोहोचतो. सोबतच चंद्रकांत मांडवकर यांनी आपल्यासोबत स्थानिक महिलांना देखील रोजगाराची निर्मिती करून दिली आहे. आपण बघितलं आतापर्यंत सहारा समाचारचा संपूर्ण वृत्त.
आपल्या आजूबाजूच्या न्यूज पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला.